हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आपला जो काही S2चा पेपर आहे सेकंड इयरचा, म्हणजे काय तर शालेय संस्कृती व्यवस्थापन नेतृत्व गुण आणि परिवर्तनचा जो काही S2चा पेपर आहे आत्ता डिसेंबर 2024ला झालेला 14 तारखेला आपला जो पेपर झालेला होता त्याचं इथे ॲनालिसिस करूया. 40 मार्क्सला पेपर होता, 20 मार्क्सला पासिंग आहे. हे सांगणं दरवेळेला गरजेचं नाही आहे, पण ठीक आहे चला. तर पहिला क्वेश्चन होता 4 मार्क्ससाठी रिकाम्या जागा होत्या आणि 4 मार्क्ससाठी तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायची होते. ठीक आहे, तर पहिलं होतं की वास्को द गामा यांनी भारताच्या टिंबटिंब बंदरात प्रवेश केला. तर काही काहींनी पोरबंदर आन्सर लिहिले, काही काहींनी कालिगत आन्सर लिहिले. तर कालिगत आन्सर जे काय आहे ते इथे बरोबर आहे. कालिगत बंदरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. सेकंड आहे मुख्याध्यापक हा शालेय समितीचा पदसिद्ध, काहींनी अधिकारी लिहिलंय, काहींनी सचिव लिहिलंय, काहींनी प्रशासक लिहिलेलं आहे. याचा आन्सर मलाही कन्फ्यूज आहे. जेव्हा मी क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला याचा आन्सर सांगेल. ठीक आहे. थर्ड आहे विद्यार्थ्यांचा डॅश विकास करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. तर याचा आन्सर आहे सर्वांगीण विकास करणे. बरोबर. विद्यार्थ्यांचा फक्त नेतृत्व किंवा मग नैतिक विकास किंवा बुद्धिक विकास किंवा भावनिक विकास जो आहे तो करणं गरजेचं नाही, परंतु विद्यार्थ्यांचा ते सगळं करून शिक्षणाचं ध्येय काय आहे, सर्वांगीण विकास करणं. ठीक आहे, सगळ्या अंगांनी विद्यार्थ्यांचा विकास करणं. चौथा आहे वर्ग शिक्षकांनी वर्गात गेल्यावर प्रथम घ्यावी, काय घ्यावी तर हजेरी घ्यावी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले टीचर वर्गात आले की प्रथम काय घेतात, हजेरी घेतात. ठीक आहे. सेकंड बघूया, एका वाक्यात उत्तर लिहायचं होतं. पहिलं आहे सृजन आनंद विद्यालयाची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्हा विचारलेला आहे, तर काय आहे कोलकाता. याचा आन्सर आहे सृजन आनंद विद्यालयाची स्थापना कोलकाता जिल्ह्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे इटलीमध्ये पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या. तर आपल्याला माहिती आहे मारिया मॉन्टेसरी. मी F2चा जो पेपर आहे त्यामध्येही तुम्हाला खूप वेळ सांगितलेला आहे. ठीक आहे. तर इटलीमधील पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या, मारिया मॉन्टेसरी ह्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर थर्ड आहे स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होतं. तर स्वामी विवेकानंदांचं काय होतं मूळ नाव, नरेंद्रलाल दत्ता किंवा नरेंद्रनाथ दत्ता असं त्यांचं काय होतं मूळ नाव जे आहे ते होतं. चौथा आहे सगळ्यांना माहिती आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता कोणी म्हटली, प्रार्थना कोणी म्हटली. तर साने गुरुजी जे आहे पांडुरंग सदाशिव साने यांनी ही कविता काय केली आहे, लिहिलेली आहे. ठीक. त्यानंतर दुसरा प्रश्न होता 60 ते 80 शब्दांमध्ये उत्तर लिहिण्यासाठी आलेलं होतं. त्यामध्ये ऑर क्वेश्चन होता. पहिला होता शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्य लिहायची होती, नाहीतर शाळेमध्ये जे काही प्रथमोपचार जी पेटीची आहे, पेटी असते बघा, ती का गरजेची आहे, यांना ऑर क्वेश्चन होता. यापैकी एक लिहायचं होतं. याचं 2 मार्क्सला प्रत्येकी प्रश्न होता की शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी जी असते त्याची गरज का भासते किंवा शालेय व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये लिहा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड होता, त्यालाही ऑर दिलेलं होतं की शालेय समितीची रचना लिहा किंवा वेळापत्रकाच्या कोणत्याही 2 डेफिनेशन लिहायच्या होत्या. इथे तुम्हाला प्रत्येकी 2 मार्क्स होते. 2 डेफिनेशन लिहिल्या तर 2 मार्क्स मिळणार होते. त्यानंतर तिसरा प्रश्न होता, याला ऑर न होता चौथ्याला परत तुम्हाला ऑर दिलेला होता. वर्गसंस्कृतीची तत्त्व लिहायची होती. आणि चौथा प्रश्न होता नियोजन करण्यापूर्वी विचारात घ्यावयाच्या कोणत्या किंवा मग विचारात घ्यावयाच्या ज्या काही गोष्टी आहे त्या लिहा. त्यानंतर खाली होतं महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची जी काही SSC बोर्ड आहे त्याची उद्दिष्टे लिहायची होती. तर SSC बोर्ड जे आहे ते स्टेट लेवलसाठी असतं, काय काय त्याचे उद्दिष्ट आहे ते लिहायची होती. यालाही ऑर क्वेश्चन होता 2 मार्क्ससाठी, म्हणजे कमीत कमी 5 ते 6 लाईनमध्ये आन्सर तुम्हाला लिहायचं होतं. थर्ड क्वेश्चन दिलेलं होतं 120 ते 160 शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं. त्यामध्ये पहिला प्रश्न होता, त्याला ऑर दिलेला होता की गुरुकुल शिक्षण पद्धतीचे जे काही दोष आहे ते तुमच्या शब्दांत मांडायचे होते आणि त्याला ऑर होतं मध्ययुगीन काळातील जे काही विशेष शिक्षण कोणते हे त्याचं म्हणजे त्याला ऑर क्वेश्चन होता. त्यापैकी लिहायचं होतं प्रत्येकी 3 मार्काला एक प्रश्न होता. दुसरं होतं शिस्ती संबंधीचे काही मार्गदर्शक तत्वे तुमच्या शब्दात लिहा. शिस्त काय आहे, शारीरिक अशारीरिक त्याची तत्वे काय आहे ते आपल्या शब्दांमध्ये लिहायचं होतं. तिसरं आहे बालभारतीची कार्य लिहा. बालभारती आपल्याला माहिती आहे, बालभारतीचं कार्य काय ते लिहायचं होतं. चौथं होतं जॉन डुई यांच्या अध्यापन पद्धती सविस्तर मांडा किंवा साने गुरुजींचे शिक्षणाविषयी किंवा मग जीवनविषयकचे जे काही तत्त्वज्ञान आहे ते तुमच्या शब्दात लिहायचं होतं 3 मार्क्ससाठी. हे सगळेही 3 मार्क्ससाठी इथे आपल्याला प्रश्न होते. 4 प्रश्न होते 3 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढे चौथा प्रश्न होता 200 ते 250 शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं. तर या ठिकाणी पहिलं होतं आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये काय असायला हवी किंवा आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहायची होती. ते आपल्याला माहिती आहे की राष्ट्राचा मान ठेवणं, जे काय आपले
आदर्श व्यक्ती आहेत त्यांचा काय जो मान आहे ते ठेवणं, परत आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा मान मर्यादा ठेवणं किंवा शाळेची जी काही शिस्त आहे ते जोपासणं, भरपूर सारे गुणवैशिष्ट्ये असतात. दुसरा प्रश्न होता, शिक्षकांच्या आचरणात कोणत्या बाबी असल्या पाहिजे किंवा वर्गातील विविध आंतरक्रिया स्पष्ट करा. शिक्षणातील आचरणात कोणत्या कोणत्या बाबी असायला हव्या ते आपल्याला माहिती आहे. जी शिक्षकांची आचारसंहिता ह्या पॉईंटमध्ये ते मिळून जाईल. किंवा वर्गातील जी काही विविध आंतरक्रिया आहे, काय काय आंतरक्रिया असते. वर्गातील आंतरक्रिया म्हणजे विद्यार्थी शिक्षक ही एक प्रकार, दुसरा आहे त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षक एक प्रकार, विद्यार्थी विद्यार्थ्यांतील 2 प्रकार, तिसरा आहे विद्यार्थी आणि परिसरातील हा तिसरा प्रकार. अशा प्रकारे 3 ते 4 प्रकारच्या आंतरक्रिया आहे ते त्या ठिकाणी लिहायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती लिहा. त्याच्यामध्ये काय येतं, मिड डे मील येतं, बरोबर, मध्यान्ह भोजन योजना असेल, स्नेहभोजन योजना असेल, हे काय आहे SSA अंतर्गत येणाऱ्या स्कीमा ज्या आहे त्या आहे. त्याला और क्वेश्चन होता, नवोदय विद्यालयाची माहिती लिहून त्यांची वैशिष्ट्ये लिहायची होती. बरोबर, नेहमीच्या ज्या काही स्कूल आहे त्यांची माहिती लिहून त्यांची वैशिष्ट्ये लिहायची होती. प्रत्येकी प्रश्न जो आहे तो 4 मार्कासाठी होता. ठीक आहे, 4 मार्क्ससाठी होता म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला 8 ते 12 पॉईंट लिहिणं गरजेचं होतं. 8पेक्षा जास्तच पॉईंट लिहिले तर मार्क्स व्यवस्थित मिळतात. अशा प्रकारे छान क्वेश्चन पेपर होती, सोपी होती, काहीही अवघड यामध्ये नव्हतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर होती. पुढच्या व्हिडिओमध्ये S3ची डिस्कशन करूया. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.